तो लाईट बंद कर. गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे. गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओ गोविय कमसो वीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसवे, गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि त्या अंतर्गत आमचं गुणस्थान मार्गणा सुरू आहे. गुणस्थानामध्ये चौथ्य गुणस्थान अविरत सम्यक दृष्टी हे गुणस्थान आमचं सुरू आहे आणि या गुणस्थानामध्ये प्रश्नोत्तर आपण बघत आहोत विज्ञानमती माताजींच्या प्रश्नोत्तरी वर्ण. आणि आज आपला प्रश्न सुरू आहे की चतुर्थ गुणस्थान वरती उपशम सम्यक दृष्टि के कौन कौन से योग होते हैं. किती योग असतील तर पहिल्यांदा तर आपण टोटल 15 योग आहे हे माहिती आहे आपल्याला. 15 योगामध्ये उपशम सम्यक दृष्टीला किती संभाव्य योग असू शकतात हा प्रश्न जर आमच्या मनात आला तर तो संज्ञी पंचेंद्रिय असावा लागणार आहे. त्यामुळे 4 मनाचे आणि 4 वचनाचे 8 योग तर त्याला असावे लागणारच आहे. शिवाय उपशम सम्यक्त्व हे 4ही गतीतील जीवांना होऊ शकतं. म्हणून औदारिक कायोग पण संभवनीय आहे आणि वैक्रियक कायोग पण संभवनीय आहे. 2 कायोग तर नक्की आहे. आणि यामध्ये जर आम्ही विवक्षा लावली की प्रथमोपशम सम्यक्त्व पाहिलं तर प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण होत नाही. म्हणून मिश्र औदारिक मिश्र पण चालणार नाही, वैक्रियक मिश्र पण चालणार नाही आणि कार्माण कायोग पण आम्हाला चालणार नाही. 3 कायोग कमी झाले प्रथमोपशमाच्या अपेक्षेनी. म्हणून प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेनी जर आम्ही योग लावत असू तर 10 योगाची संख्या आम्हाला प्राप्त झाली. आता दुसरा उपशमाचा प्रकार आपल्या जवळ आहे द्वितीयोपशम सम्यक्त्व. द्वितीयोपशम सम्यक्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की जर त्या जीवाला पहिल्यांदा आयुबंध झाला असेल आणि नंतर त्यांनी उपशम श्रेणी आरोहण करून त्याचं जर द्वितीयोपशम सम्यक्त्वात मरण झालं तर ते पॉसिबल आहे, संभवनीय आहे. आणि तो जीव निश्चितपणे देव पर्यायच धारण करतो. त्या दृष्टिकोनातून जर आम्ही बघितलं तर द्वितीयोपशमाच्या अपेक्षेनी 4 मनाचे राहतील, 4 वचनाचे राहतील. याशिवाय द्वितीयोपशम सम्यक्त्व हे मनुष्य गतीतील जीवांना होऊ शकतं. म्हणून औदारिक कायोग आहे. आणि हा जो आता देव बनणार आहे मनुष्य मरून तो मिश्र अवस्थेतच फक्त त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व राहील. आणि ते मिश्र कोणतं लावावं लागेल आम्हाला? वैक्रियक मिश्र. कारण तो देव पर्यायीतच उत्पन्न होणार आहे म्हणून वैक्रियक मिश्र लावावं लागेल. आणि त्याच्या आधी समजा कार्माण कायोग लावावा लागतो. म्हणून कार्माण कायोग, वैक्रियक मिश्र आणि औदारिक कायोग असे 3 कायोग यामध्ये ऍड करावे लागतील. म्हणजे 4 4 8 आणि 3 11 असे योग द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने जीवाला राहील. म्हणून याचं उत्तर अपेक्षेने द्यावं लागतं. उपशम सम्यक्त्वात प्रथमोपशम सम्यक्त्वात 10 आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये 11 कायोग त्या जीवाला राहतील. क्लिअर झालं असावं मला वाटतं हे प्रकरण योगाचं. पुढचं बघू. अविरत सम्यक दृष्टि के कार्माण कायोग किस किस गती में पाया जाता है. अविरत सम्यक दृष्टी आहे आणि कार्माण कायोग आहे. कार्माण कायोग जिथे आम्हाला लावायचा आहे तो जीव निश्चितपणे विग्रह गतीतला पाहायचा आहे. आणि तो पाहायचा आहे तो 3 समय पर्यंतच पाहायचा आहे.
आणि चौथ्या गुणस्थानात ज्याचं मरण झालं, कारण अविरत सम्यक दृष्टी पाहायचंय, म्हणजे चौथ्या गुणस्थानात तो मरणार आहे, तो जीव कुठे कुठे जन्म धारण करू शकतो या अपेक्षेने औदारिक काय योग आम्हाला कारमाण काय योग लावायचा आहे. तो किती गतीत लागू शकतो ही विवक्षा लावायची. तर काय लावता येईल आम्हाला यामध्ये? कारमाण काय योग किती गतीमध्ये पाहायला मिळू शकेल आम्हाला? तर पहिल्यांदा तर आम्ही हे बघू की एखादा इथे मनुष्य पर्यायी मधला जीव आहे आणि हा मनुष्य पर्यायीतला जीव समजा या ठिकाणी त्यांनी क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती केली. तो जीव चौथ्या गुणस्थानातच त्याचं मरण होणार आहे. तो जीव आयु असल्यामुळे, नरकायूचा त्यांनी बंध केला असल्यामुळे तो नरकायूत जाणार आहे, पहिल्या नरकातच तो जाणार आहे. आणि वैक्रिय म्हणजे जेव्हा विग्रह गती आहे, या विग्रह गतीमध्ये त्याला जास्तीत जास्त 3 समयपर्यंत कारमाण काय योग राहील. म्हणजे नरक गतीमध्ये कारमाण काय योग या दृष्टिकोनातून त्याचा लागतो. दुसरा असा जीव बघायचा की ज्याला आता तिर्यंच्या आयुचा आधिबंध झालेला आहे, मनुष्य पर्याय त्यांनी धारण केलेली आहे. हा जीव समजा नंतर क्षायिक सम्यक दृष्टी झाला, तिर्यंच्या आयुचा बंध केला, नंतर क्षायिक सम्यक दृष्टी झाला आणि तो जीव जेव्हा आता मरण प्राप्त करेल त्यावेळेला तो भोगभूमी तिर्यंच्या गतीमध्ये क्षायिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो, चौथ्या गुणस्थानात जाऊ शकतो. या दृष्टीतून तिर्यंच्या गतीतील जीवांना देखील कारमाण काय योग त्या ठिकाणी घटित होऊ शकतो. 2 विवक्षा लक्षात घ्यायच्या की नरक आयुचा आणि तिर्यंच्या आयुचा आधी बंध केलेला आहे, नंतर ते जीव क्षायिक सम्यक दृष्टी झाले आणि ते अशा प्रकारे 2 आयुमध्ये म्हणजे नरक आयुमध्ये पहिल्या नरक भूमीमध्ये आणि तिर्यंच्या आयुमध्ये भोगभूमी तिर्यंच इथे जन्म घेऊ शकतो. आता पहा, आपल्याला नरक गती, देवगती आणि मनुष्य गती लावायची आहे. तर समजा इथे मनुष्य गती मधला जीव आहे, उपशमिक सम्यक्त्व असेल, द्वितीयोपशम सम्यक्त्व असेल किंवा क्षायिक सम्यक्त्व असेल, कोणतंही 3 पैकी कोणतंही सम्यक्त्व असेल, तर तो सम्यक्त्व घेऊन वैमानिक देवांमध्ये उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे देवांना सुद्धा देवगत्यानुपूर्वी म्हणजे देवगतीचा उदय सुरू झालेला आहे, त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारे चौथं गुणस्थान कारमाण काय योगामध्ये संभवू शकतं. फक्त प्रश्न एवढा लावायचा की जो जीव तो घेतलेला आहे हा निश्चितपणे वैमानिक देवामध्ये जन्म घेणार आहे, भवनत्रिकामध्ये तो जन्म घेणार नाहीये, हे लावायचं. आणि चौथी विवक्षा आम्हाला लावायची की समजा एखादा देव पर्यायी मधला जीव आहे, तो सर्वार्थ सिद्धी 9 अनुदिश किंवा बाकी सम्यक दृष्टी आहे, क्षायिक सम्यक्त्व घेऊन किंवा क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन तो मनुष्य पर्याय धारण करणार आहे. तो जीव त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्याला परत अशा प्रकारच्या कारमाण काय योगामध्ये सम्यक्त्व त्याचं राहणार आहे. असे हे 4ही गतीमधले जीव आम्हाला कारमाण काय योगामध्ये अविरत सम्यक दृष्टी गुणस्थानामध्ये चौथ्या गुणस्थानात दिसू शकतात. म्हणून विवक्षा लक्षात आली असावी. आता परत या ठिकाणी वाचते म्हणजे आपलं डिटेल लक्षात राहील. मनुष्य गतीमध्ये कर्मभूमि की अपेक्षा तथा बद्धायुष्क की अपेक्षा भोग भूमिया मनुष्यों के. कर्मभूमीच्या अपेक्षेने म्हणजे देव पर्यायी मधला तो जीव मनुष्य बनतो आहे. एक तर तो क्षायिक सम्यक्त्वी असेल किंवा क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी असेल, ते सम्यक्त्व घेऊन तो मनुष्य बनतो आहे. त्यावेळेला कर्मभूमी त्याचा जन्म होणार आहे, कारण देवगतीतला जीव कधीही भोगभूमीमध्ये जन्म घेऊ शकत नाही. देवगतीमधला जो जीव आहे तो निश्चितपणे कर्मभूमी मनुष्य किंवा तिर्यंच्या गतीमध्ये जन्म घेऊ शकतो, भोगभूमीमध्ये तो जीव जन्म घेतच नाही.
म्हणून बद्धायुष्काच्या अपेक्षेने हे लावलंय. किंवा इथून जर बद्धायुष्क म्हणजे मनुष्य आयु घेऊन जात असेल तर तो भोगभूमीत जन्म घेईल. म्हणजे इथे एखाद्या जीवानी जर मनुष्य पर्यायीचा मनुष्य आयुचा पहिल्यांदा बंद केला आणि नंतर त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर असा जीव हा भोगभूमीच मनुष्य बनतो. म्हणून या अपेक्षेने तिथे ती गती मनुष्य गतीमध्ये आपल्याला क्षायिक सम्यक्त्व किंवा अविरत सम्यक्त्व कार्माणकाय योगामध्ये दिसतं. त्यांच्या गतीमध्ये बद्धायुष्क मनुष्य जब भोगभूमिया तिर्यंचो में उत्पन्न होते. हे आता आपण बघितलं की त्यांनी तिर्यंच्या आयुचा आधी बंध केलेला आहे म्हणून तो तिर्यंच पर्यायीत उत्पन्न होणार आहे. पण घेऊन जाताना तो निश्चित क्षायिक सम्यक्त्व घेऊन जाईल. बाकी तो सम्यक्त्व कोणतंही घेऊन जाणार नाही. क्षायिक सम्यक्त्वच एकमेव पर्याय आहे तिर्यंच्या गतीत जाण्यासाठी. नंतर देवगतीमध्ये सम्यक दृष्टी मनुष्य किंवा तिर्यंच जब स्वर्ग में उत्पन्न होते है. आणि देवायुचा बंध जर झाला असेल मनुष्य किंवा तिर्यंच गतीतील जीवांना आणि त्यांचं जर इथे चौथं गुणस्थान असेल तर आवश्यक नाही की मरताना त्यांचं गुणस्थान सुटेल. सम्यक्त्व सहित असते दोघही तिर्यंच गतीतील जीव किंवा मनुष्य हा स्वर्गामध्ये सौधर्मादी स्वर्गामध्ये देव पर्याय धारण करू शकतो. नियम हा की देव पर्यायी जात असताना भवनत्रिकामध्ये त्याचा जन्म होणार नाही. वैमानिक देवांमध्येच त्याचा जन्म होईल. आणि नंतर नरक गतीमध्ये बद्धायुष्क मनुष्य जब नरक गती में उत्पन्न होते है. अशा प्रकारे हे प्रकरण कार्माणकाय योगाचं आपण बघितलं. यावर कुणाला काही शंका आहे का की क्लिअर झालेलं आहे प्रकरण? प्रकरण महत्वपूर्ण आहे. उत्तर नाही त्या अर्थी मी समजते की क्लिअर झालेला आहे. प्रश्न 6. अविरत सम्यक दृष्टि के कार्माणकाय योग में किस वेद के साथ कौन सी गती होती है? आता आपण अविरत सम्यक्त्व आणि कार्माणकाय योग असं कॉम्बिनेशन बघितलं. आता त्यासोबत आणखी वेद जोडायचा. तर वेद जोडल्यानंतर त्यांच्या कोणत्या गतीमध्ये कोणत्या प्रकारचा राहील वेद हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा तर निश्चित आहे की प्रथम नरक बिन षटभू ज्योतिष वान भवन षंढ आणि नारी. वान भवन षंढ नारी. वान म्हणजे व्यंतर, भवनवासी, नंतर षंढ म्हणजे नपुंसक आणि नारी म्हणजे स्त्रीवेदी. इतक्या पर्यायीमध्ये सम्यक दृष्टीचा जन्म होत नाही. त्यामुळे अविरत सम्यक दृष्टी जर कार्माणकाय योग त्याचा आहे म्हणजे विग्रह गती त्याची जर चालू आहे तर त्या अवस्थेत कोणत्याही तऱ्हेने सम्यक्त्व सहित तो असल्यामुळे तो स्त्री वेदाला कधीही प्राप्त होणार नाही. स्त्रीवेद त्याला मिळणार नाही. षंढ पण सांगितलेला आहे पण तो जर नरकात जाणारा असेल तर अपरिहार्यपणे नपुंसक वेद तिथे असणार आहे. म्हणून कार्माणकाय योगासोबत नपुंसक वेद नरक गतीच्या अपेक्षेने घटित होतं. म्हणून नपुंसक वेद नरक गती आणि कार्माणकाय योग असं 3चं कॉम्बिनेशन लागू शकतं. आणि पुरुष वेदाच्या अपेक्षेने बघितलं तर तो मनुष्य बनू शकतो, तिर्यंच बनू शकतो आणि देव पर्याय पण तो धारण करू शकतो. अशा रीतीने तीनही गतीमध्ये 2 वेद, दोनही वेद नाही एकच वेद पुरुष वेद फक्त तिथे घटित होतो. कारण जे काही सम्यक्त्व घेऊन इथून जाणारे जीव आहे ते तिथे उत्पन्न होणार आहे. तो भोगभूमीज मध्ये उत्पन्न होणारा मनुष्य असो की तिर्यंच असो किंवा वैमानिक देवामध्ये जाणारा देव असो, निश्चितपणे आता तो मनुष्य वेदच म्हणजे पुरुष वेदच धारण करणार आहे. स्त्री वेद तो धारण करणार नाही. तसंही भोगभूमीज आणि स्वर्गामधल्या देवांमध्ये 2च वेद आहे. त्यापैकी हा स्त्री वेदवाला तर होतच नाही. म्हणून त्याच्यासाठी एक पुरुष वेदच राहिला आणि नरकामध्ये नपुंसकच वेद असतो म्हणून नपुंसक वेदच नरकामध्ये कायम राहिला. प्रश्न पुढचा. अविरत सम्यक दृष्टि के
निवृत्त पर्याप्तक अवस्था में कितनी लेशाएं होती है. पहिल्यांदा तर निवृत्त पर्याप्तक अवस्था, अविरत सम्यक दृष्टी आहे आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्था त्याची आहे. याचा अर्थ तो अंतर्मुहूर्तात आपला अपर्याप्तपणा, निवृत्त अपर्याप्तपणा सोडून पर्याप्तक बनणार आहे. पण ही जी शरीर पर्याप्ती पूर्ण होण्यापर्यंतची त्याची जी अवस्था आहे चौथ्या गुणस्थांवरती, ही आता कोणकोणत्या लेशांनी संयुक्त असणार आहे असा हा प्रश्न आहे. पहिल्यांदा सांगितलं कृष्णलेशा. कृष्णलेशा कुठे घटित होईल? जेव्हा 5व्या आणि 6व्या पृथ्वी से कृष्णलेशा वाले अविरत सम्यक दृष्टी जीव जब मनुष्य में आते हैं. आता लक्षात घ्यायचं आहे, नरक गतीमध्ये जाणारा जो जीव आहे तो मनुष्य पर्याय त्यांनी धारण केलेली असताना सम्यक्त्व सहित तो कितव्या भूमीपर्यंत जाऊ शकतो? तर तो पहिल्या भूमीपर्यंतच जाऊ शकतो. इथून मनुष्य आहे आणि तो जर सम्यक्त्व घेऊन चाललेला आहे तर तो पहिल्या भूमीपर्यंत, म्हणजे पहिली जी भूमी आहे रत्नप्रभा भूमी, त्यामध्ये तो जाऊ शकतो पहिल्या भूमीत. आता दुसऱ्या कोणत्याही भूमीमध्ये त्याला जायचं असेल, शर्करा प्रभा वगैरे वरच्या, त्या ठिकाणी त्याला इथे सम्यक्त्व पहिल्यांदा सोडावं लागतं, मिथ्यादृष्टी तो बनतो आणि मगच बाकीच्या 6 पृथ्वींमध्ये त्याचा जन्म होऊ शकतो. हा जन्माचा नियम आहे. पण त्या ठिकाणाहून जर त्याला सम्यक्त्व घेऊन बाहेर पडायचं असेल नरकातून, तर त्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. 6 नरक पर्यंत, समप्रभा नरक पर्यंत तो सम्यक्त्व घेऊन बाहेर पडू शकतो आणि सम्यक्त्व घेऊन बाहेर पडणारा जो तिथला जीव आहे 6व्या पृथ्वी पर्यंतचा, तो निश्चितपणे मनुष्यच बनतो. तिर्यंच्या आयुचा तो बंध करत नाही. जो सम्यक्त्व सहित जीव बाहेर पडेल नरकातून तो निश्चितपणे मनुष्य पर्याय धारण करणारा असणार आहे. तर असा जो जीव आहे 5व्या किंवा 6व्या पृथ्वी मधला, आता तिथे लेशा कोणती आहे? तर त्यांची लेशा असणार आहे कृष्णलेशा. असा हा कृष्णलेशावाला अविरत सम्यक दृष्टी जीव जब मनुष्य में आते हैं तब उनके निवृत्त अपर्याप्तक अवस्था में वेदक सम्यक्त्व के साथ कृष्णलेशा पाई जाती है. त्यांना क्षायिक सम्यक्त्वाचं तिथे असतच नाही, कारण क्षायिक सम्यक्त्व फक्त असलं तर कोणत्या पृथ्वीपर्यंत असू शकतं? उत्तर अपेक्षित आहे. पहिल्या नरकापर्यंत असू शकतं. पुढच्या नरकात जर त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होईल तर ते सम्यक्त्व कोणतं असू शकतं? क्षायोपशमिक किंवा औपशमिक. औपशमिक, तिथे औपशमिक सम्यक्त्व होऊ शकतं, पण औपशमिक सम्यक्त्वात मरण नाही, त्यामुळे औपशमिक सम्यक्त्व बाहेर पडताना असणार नाही. म्हणजे त्याला कोणत्या सम्यक्त्वासोबत बाहेर पडावं लागेल? क्षायोपशमिक सम्यक्त्वासोबतच बाहेर पडावं लागेल. आणि असा जीव कोण बनतो? सम्यक्त्व सहित ज्याचं मरण नरकात झालं तो कोण बनतो? निश्चितपणे त्याला मनुष्य पर्यायच तो धारण करतो, मनुष्य आयुचाच तो बंध करणारा असतो आणि म्हणून मनुष्य आयुस तो धारण करतो. पण नरकामध्ये लेशा कोणती असते 5व्या आणि 6व्या? कृष्णलेशा. म्हणून या कृष्णलेशे सहित तो बाहेर पडतो. निवृत्त पर्याप्तक अवस्थेत त्याची तीच लेशा कायम असते आणि पुढे मग लेशा मंद परिणाम होतात, बदलते किंवा काही काळ कायमही असू शकते. ही झाली एक निवृत्त अपर्याप्तकाच्या अपेक्षेने कृष्णलेशेचं वर्णन. आता नील आणि कापोतलेशा. आता कापोतलेशा ही तर पहिल्या नरकामध्ये असते जीवाला. जघन्य कापोत, मध्यम कापोत, दुसऱ्या तिसऱ्या अशी 3 कापोतलेशा आहे. तर प्रथम आदि नरकों के सम्यक दृष्टि जीव अपनी अपनी योग्य लेशा के साथ जब मनुष्यों में उत्पन्न होते हैं. म्हणजे पहिल्या नरकामध्ये जघन्य कापोत, दुसऱ्यात मध्यम कापोत, तिसऱ्यात उत्कृष्ट कापोत, चौथ्यामध्ये जघन्य नील, अशा ह्या लेशा आहे.
तर अशा लेशा असताना जो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून तो सम्यक्त्व सहित बाहेर पडतो. सम्यक्त्व सहित बाहेर पडल्यामुळे मनुष्यच तो बनतो आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये त्या जीवाला ती लेशा त्या त्या ठिकाणी कायम असते. म्हणून मनुष्य में उत्पन्न होते हैं, तब निवृत्त अपर्याप्तक अवस्था में सम्यक दृष्टि के नील और कापोत लेशा का अस्तित्व बन जाता है. आता पितादी शुभ लेशा. आता ही लेशा कशी राहील? असंयत सम्यक दृष्टी देव भी. आता देवगती मधला जीव आहे, देवगती मधला जीव असेल तर तोही आता सम्यक्त्व घेऊन मनुष्य पर्याय धारण करू शकतो. निवृत्त अपर्याप्तक अवस्था त्याची होईल आणि असे ते आपापल्या योग्य पीत किंवा पद्म किंवा शुक्ल लेशा सोबत मनुष्य पर्यायी मध्ये उत्पन्न होतात आणि अशा प्रकारे अविरत सम्यक दृष्टि मनुष्यों के अपर्याप्तक काल में छहो लेशाएं बन जाती है. आणि पुढे नोट सांगितली की सम्यक दृष्टि जीव तिर्यंचों में उत्पन्न नहीं होते, इसीलिए यहाँ मनुष्यों को ही ग्रहण किया गया है. सम्यक दृष्टि जीव हे तिर्यंच गतीमध्ये जात नाही याचा अर्थ क्षायिकवाला असेल तर तो भोगभूमीज मध्ये जातो आणि बाकी याच्यामध्ये कर्मभूमीज मध्ये तो जात नाही. म्हणून या ठिकाणी मनुष्य पर्यायीच्या अपेक्षेने हे कथन केलेलं आहे. क्लियर? पुढचा प्रश्न. अविरत सम्यक दृष्टि के द्वितीयोपशम सम्यक्त्व किस अपेक्षा होता है? आता जेव्हा द्वितीयोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं सांगितली. द्वितीयोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं ठोकळ मानाने किती सांगितलेली आहे? 4 पासून 11 पर्यंत. 4 पासून 11 पर्यंत सांगितलंय. प्राप्त होताना जर पाहिलं प्रस्थापक कोणत्या गुणस्थानात आहे? तर 7व्या गुणस्थानात. हा, 7व्यामध्ये तो प्रस्थापक आहे, म्हणजे 7व्यामध्ये त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व तो प्राप्त करतो, म्हणजे सातिशय अप्रमत्त बनतो आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करतो. यानंतर तो 11 पर्यंत जाऊन खाली रिव्हर्स येताना जेव्हा तो 6 पर्यंत रुकू शकत नाही, परिणामामध्ये अजून संक्लेश येतो, तेव्हा तो 4थ्या गुणस्थान पर्यंत खाली पतित होऊ शकतो. आणि या दृष्टीतून द्वितीयोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं सांगितली आहे ती 4 ते 11 सांगितलेली आहे. मग आता इथे जो अविरत सम्यक दृष्टी जीव घ्यायचा आहे हा द्वितीयोपशमवाला आहे. याचा अर्थ तो श्रेणी आरोहण करून आता 4थ्या गुणस्थानामध्ये आलेला आहे. तो जीव आपल्या नजरेसमोर आणायचा. म्हणून द्वितीयोपशम सम्यक्त्व असंयत सम्यक दृष्टि गुणस्थान से उपशांत कषाय गुणस्थान पर्यंत होता है. ठोकर मानानी 4 ते 11 गुणस्थान, क्योंकि अप्रमत्त गुणस्थान में इस द्वितीयोपशम सम्यक्त्व को उत्पन्न करके ऊपर उपशांत कषाय पर्यंत जाकर नीचे उतरने पर असंयत सम्यक दृष्टि पर्यंत भी उसका अस्तित्व रहता है. आणि म्हणून त्याचं अस्तित्व तिथपर्यंत राहतं. किंवा एखाद्या जीवाचं 11व्या गुणस्थानामध्ये जर मरण झालं तर त्याचं डायरेक्ट 4थं गुणस्थान होतं आणि त्याही वेळेला त्या जीवाला द्वितीयोपशम सम्यक्त्व हे निवृत्त अपर्याप्तक अवस्थेच्या कालपर्यंत राहू शकतो. तो देव पर्यायी मध्ये जन्म घेतो आणि नंतर त्याचं सम्यक्त्व द्वितीयोपशम सम्यक्त्व हे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वामध्ये बदलतं. म्हणजे देव झालं, पर्याप्तक बनला की त्याचं तिथे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं, कारण औपशमिक सम्यक्त्वाचा काळ तिथपर्यंत संपून जातो, ते काळ राहत नाही. म्हणून त्याचं सम्यक्त्व त्या ठिकाणी क्षायोपक्षमिक होतं. अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. दुसरं सांगितलं की अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ, सम्यक प्रकृति, सम्यक मिथ्यात्व आणि मिथ्यात्व, इन 7 प्रकृतियों का असंयत सम्यक दृष्टि से अप्रमत्त संयत गुणस्थान तक इन 4 गुणस्थानों में रहने वाला कोई भी जीव उपशम करने वाला होता है. आणि कधी म्हणजे असंही हे प्रकरण आहे की उपशम सम्यक्त्व कोणत्या जीवाला प्राप्त होऊ शकतं? तर उपशम सम्यक्त्व ते प्रथमोपशम असेल
तरीही ते सम्यक्त्व 7व्या गुणस्थान पर्यंत जीवाला प्राप्त होऊ शकतं. म्हणून पहिल्या गुणस्थानातून तो डायरेक्ट 7व्यामध्ये देखील जाणारा असू शकतो. म्हणून 7 मध्ये त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाचीही प्राप्ती होऊ शकते 7व्या गुणस्थानात, किंवा त्या ठिकाणी त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व देखील करता येऊ शकतं. पण प्रथमोपशम सम्यक्त्व झाल्यावरच नंतरच क्षायोपक्षमिक सम्यक्त्व होईल आणि त्यातून द्वितीयोपशम सम्यक्त्व होईल. द्वितीयोपशम सम्यक्त्वासाठी पहिल्या भूमिकेत अनिवार्यपणे त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्व असलंच पाहिजे. मिथ्यात्वातून जे होईल ते प्रथमोपशम आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून जे औपशमिक सम्यक्त्व होईल ते द्वितीयोपशम. म्हणजे सगळ्यात पहिले पहिल्यातून 7व्यात गेला एखादा अनादि मिथ्या दृष्टी जीव, तर त्याला 7व्या गुणस्थानात आहे म्हणून द्वितीयोपशम होणार नाही. त्याला होईल तर ते तिथे पहिल्यांदा प्रथमोपशमच होईल. प्रथमोपशम सम्यक्त्व झाल्यानंतर आवश्यक नाही की तो खाली आला पाहिजे, त्यातूनच त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्व होईल आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्वानंतर परत 3 करण करून तो द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. अशा तऱ्हेने द्वितीयोपशम सम्यक्त्वाचं थोडं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. पुढचं प्रकरण, अविरस सम्यक दृष्टि सम्मूर्छन जीवों के कितने उपयोग होते हैं. आता अविरस सम्यक दृष्टी म्हणजे 4थ्या गुणस्थानवरती एखादा सम्मूर्छन जीव आहे. आता जो 4थ्या गुणस्थानवरती सम्मूर्छन जीव आहे हा निश्चितपणे कोण असणार आहे, कोणत्या गतीतला असणार आहे. तो सम्मूर्छन 4थ्या गुणस्थानवरती आहे असा जीव कोणता असणार आहे, कोणत्या गतीतला असणार आहे आणि कोणत्या सम्यक्त्ववाला असणार आहे. कोणत्या गतीतला राहील हा? मनुष्य किंवा तिर्यंच्या. मनुष्य नाही, सम्मूर्छन. तिर्यंचच राहील, कारण सम्मूर्छन मनुष्य हा लब्ध पर्याप्तक आहे, याचं आयुष्य नाही आहे आणि सम्मूर्छन मनुष्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. ते लब्ध पर्याप्तकच आहे नियमाने, त्याच्यामुळे ते विड्रॉ झाले. मग राहिलं कोण? तिर्यंच्या गतीतील सम्मूर्छन जीव. त्यांचं हजारो वर्षांचं आयुष्य आहे. हे जीव आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि ते संज्ञी पंचेंद्रिय असणार आहे आणि त्यांना होईल तर कोणतं सम्यक्त्व होईल? क्षायोपशमिक. कारण सम्मूर्छन आहे, गर्भच पाहिजे ना हे प्रथमोपशम व्हायला. म्हणून क्षायोपक्षमिक म्हणजे तो साधी मिथ्या दृष्टी असला पाहिजे. तिर्यंच्या गतीत जन्म घेईल आणि तिथे सम्मूर्छन जन्म घेईल आणि 3 अंतर्मुहूर्तानंतर वगैरे त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती तिथे होऊ शकते. पण ते त्याचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्वच असणार आहे. प्रथमोपशम सम्यक्त्व हे सम्मूर्छन जीवांना होतच नाही, नियम आहे. त्याच्यामुळे सम्मूर्छनवाला असेल तो तिर्यंच्या गतीतीलच राहील, पहिला नियम. आणि दुसरा नियम की तो कसा असला पाहिजे? साधी मिथ्या दृष्टी असला पाहिजे, त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्वच प्राप्त होणार आहे. तो क्षायिकही करू शकत नाही आणि त्याला औपशमिक पण होत नाही. काही नियम अगदी नोट डाऊन करून ठेवायचे वहीमध्ये की असे हे जीव आहेत. आता हा जो जीव आपल्याला पाहायचा आहे अविरस सम्यक दृष्टी सम्मूर्छनवाला, एवढं आल्याबरोबर आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की हा जीव तिर्यंच्या गतीतील आहे आणि याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे. ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. मग त्याला उपयोग किती असेल? उपयोग कोणते? तर ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग. तर ज्ञानोपयोगाचे 2 भेद त्याच्या जीवनात आहे, मती ज्ञानोपयोग आणि श्रुतज्ञानोपयोग. आणि दर्शनापैकी चक्षुदर्शन आणि अचक्षुदर्शन. कारण हा जीव कसा असणार आहे? सम्मूर्छन जरी आहे तरी संज्ञी आहे, त्यामुळे मतिश्रुत ज्ञान त्याला सुमती आणि सुश्रुत ज्ञान आहे सम्यक्त्वी असल्यामुळे. आणि 2 दर्शनाचे उपयोग आहे, असे 4 वाला राहील. किंवा जर आम्ही अवधी दर्शन लावलं आणि अवधी ज्ञान लावलं
तर त्या ठिकाणी 6 राहतील, 3 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग. समूर्छन जीवों के अवधि ज्ञान अवधि दर्शन नहीं हो सकता तथा शेष उपयोग अन्य गुणस्थानों में ही होते हैं. पण नोट दिलेली आहे की समूर्छन जीवाला अवधि ज्ञान आणि अवधि दर्शन होत नाही, त्यामुळे त्यांना 2च त्या ठिकाणी राहील. पण वर त्यांनी दोन्ही दिलेले आहे पॉसिबिलिटी. समूर्छन जीवों के अवधि ज्ञान भी होता है धवलाकारांच्या अपेक्षेने. तर कदाचित त्याच्यावर 2 मतं असू शकतात, त्यामुळे दोनही मतं कोणी 6 मांडतील, कोणी 4 मांडतील. अशा रीतीने हे उपयोग राहतील. पुढचा प्रश्न. अविरस सम्यक दृष्टि के अनआहारक अवस्था में आश्रव के कम से कम कितने प्रत्यय होते हैं. अविरस सम्यक दृष्टी आहे आणि अनाहारक अवस्था आहे. अनाहारक अवस्था आहे याचा अर्थ काय? कारमाण कायोग आहे. अशा कारमाण कायोगामध्ये अविरस सम्यक दृष्टी जीवाला आश्रवाचे प्रत्यय किती राहतील? आश्रवाचे प्रत्यय एकूण 57 आहे. या 57 मध्ये मिथ्यात्व त्यांच्या जीवनात राहणार नाही. 5 मिथ्यात्व गेलं. अविरती 4थ्या गुणस्थानात 12 प्रकारच्या अविरती आहेत. कशाय? 21. 4 अनंतानुबंधी गेले म्हणून आणि 21 समूर्छन आहे का? नाही, असं काही घेतलं नाहीये. हा घेतलेला आहे एक अनाहारक अवस्थेमधला, म्हणून त्याला अनाहारक अवस्था पाहायची आहे. म्हणजे मनाचे नाही, वचनाचे नाही, फक्त कारमाण कायोग पाहायचंय. म्हणून एकच योग लावायचा आहे. कारण त्यावेळेला एकच योग आहे कारमाण कायोग. आणि म्हणून पर्टिक्युलरली अनाहारक अवस्था जर पाहायची असेल तर आम्हाला 4 वचनाचे लावता येत नाही, 4 मनाचे पण लावता येत नाही, आणि कायेचे पण लावताना बाकीचे न लावता एक कारमाण कायोग तेवढाच प्रत्यय लावावा लागतो. म्हणून 12 अविरती, नंतर किती कशाय? 21 कशाय आणि 1 योग. 40 आणि 12 34 आहे का? 32 सांगितले. हो, कषायामध्ये वेद काढले, कमी केले. पण वेद कमी का करायचे? कम से कम लावायचे म्हणून 2 वेद कमी केले. एकच वेद म्हणून तिकडे पण कषायांमध्ये कमी केले आणि म्हणून 19 कषाय लावले. वेदाचा एकच, म्हणजे 2 कमी केले, एकच घेतला. या दृष्टीतून 19, 12 आणि 1 असे 32 लावलेले आहे. ये आश्रव के प्रत्यय नारकियों के नपुंसक वेद की अपेक्षा अथवा अन्य गतियों में पुरुष वेद की अपेक्षा जानना चाहिए. एक तर तो नरकात जाणारा असेल तरीही नपुंसक वेद आहे, आणि बाकीच्या 3 गतीमध्ये जाणार असेल तर पुरुष वेदच आहे, म्हणून 1 वेद कमी केला. मात्र चौथे गुणस्थान की अपेक्षा, हो 2 वेद कमी केले, म्हणजे इकडला 2 केले आणि इकडलेही 2 केले. आणि मात्र चौथे गुणस्थान की अपेक्षा कथन करने पर पुरुष आणि नपुंसक दोनों वेद होने से आश्रव के 33 प्रत्यय होते हैं. जर समजा दोन्ही एकत्र जोडायचं असेल, कोणता जीव आहे आम्हाला माहित नाही, दोन्ही जोडायचे आहे, तर मग आम्ही 33 योगाचे प्रत्यय तिथे लावू शकतो. पुढचा प्रश्न आहे. अविरस सम्यक दृष्टि के 21 सम्यक्त्व के साथ सबसे कम आश्रव के प्रत्यय होते हैं. आता आपण आश्रवाचे प्रत्यय कमीत कमी पाहिले 32. कोणत्या सम्यक्त्वासोबत होऊ शकतात हे? हा प्रश्न आहे आता. किस सम्यक्त्व के साथ सबसे कम आश्रव के प्रत्यय होते हैं. 32 प्रत्यय कमीत कमी लावायचे. तर या ठिकाणी 32 लावायचे असेल तर अनाहारक अवस्थेमध्ये घटित होतात, किंवा दुसरं कथन लावलं द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये देखील काय झालंय, 32 प्रत्यय लागले. लेकिन यह कोई अलग सम्यक्त्व नहीं है, इसीलिए उसका यहाँ ग्रहण नहीं किया गया. म्हणून ते ग्रहण केलं नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये अशा प्रकारचे 32 प्रत्यय लागतात. क्लिअर इथपर्यंत?
आता पुढचा चार्ट उद्याला पाहू आपण. उद्याच्या याच्यामध्ये प्रमत्त संयत 5वं गुणस्थान आता या ठिकाणी सोडलेलं आहे. कारण संयमाची स्थानं बघित असताना आपण 5वं गुणस्थान बघितलं. पण 5व्या गुणस्थानाच्या आपल्या ज्या काही विशेष उदय विच्छुती, बंध विच्छुती ह्या प्रकृती आहे, या आपण उद्याला पहिल्यांदा 5व्या गुणस्थानाच्या पाहू त्या ठिकाणी. आणि नंतर 5व्या गुणस्थानावर काही विशेष खुलासा असेल तर तो पाहू. आणि नंतर आपण पुढचा चार्ट आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपलं 5वं गुणस्थान आपण कंप्लीट करणार आहोत. या ठिकाणी 4 गुणस्थान पर्यंत आपले प्रकरण झालेलं आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर उद्याच्याही याच्यात विचारू शकता. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.